डेव्ही, तर याने दिवा बनवला असं लक्षात ठेवा, डेव्ही दिवा बनवणारा. तर हा ओरिजिनली केमिस्टच होता. तर पूर्ण इलेक्ट्रोकेमिकलचं त्याचं काम होतं. नंतर त्याने हा भाऊ आहे पहिल्यांदा याने नायट्रस सेपरेट केला. तर या भाऊने कुठे केला, हा डिफ्लॉजिस्ट्रेशन ऑफ एअर केलं, याने डिफ्लॉजिस्टिकेशन ऑफ नायट्रस केलं, त्याच्यापासून त्याने नायट्रस ऑक्साईड बनवला. आणि नायट्रस ऑक्साईड मग तो त्याला नंतर तिथे न्यूमॅटिक सोसायटीमध्ये टाकण्यात आला. मग हा नायट्रस आणि न्यूमो, तर हे बोलला की आपण श्वास घेऊन बघू. त्याने नंतर मग लाफिंग गॅस, स्वतःवर गॅस इन्हेलेशन करून करून त्याने कळालं की हा लाफिंग गॅस आहे, हा ॲनाल्जेसिक आहे नायट्रस, तर पेन कमी करू शकतो. आणि नंतर त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये पण वर्क झालं. मग त्याच्यापासून त्याला लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटी पास केली केमिकल्समधनं तर एलिमेंट सेपरेट होतात. तर आपले सगळे महत्त्वाचे त्याने सेपरेट केले आणि बाकीचे पण आहेत, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि इतर पण भरपूर काही काही आहे. नंतर हा भाऊ फेमस झाला तर याला मायनिंगमध्ये एक्सप्लोजन होतं जे गॅसेस आहेत त्याच्यामुळे, तर तिथे तुम्ही नॉर्मल करंटवाले हे वापरू शकत नाही. तर याने डेव्हीज लॅम्प बनवला, तर जेणेकरून मिथेनने तो इग्नाईट होणार नाही. स्पेशल प्रकारचे कॉपर वगैरे टाकून त्याने बनवलं. आणि मग नंतर तो रॉयल सोसायटीमध्ये तो प्रेसिडेंट वगैरे पण झाला, मोठ्या पदाला पण होता. नंतर शांततेत गेला, काही नॉट मच कॉन्ट्रोवर्सी इन लाईफ. तर ही वॉज ऑल्सो अ केमिस्ट लाईक जॉन प्रेस्टली. त्याच्यानंतर हा फॉलो झाला, याने ऑक्सिजन बनवला, याने नायट्रस बनवला, त्याचा ॲनाल्जेसिस शोधून काढला. इलेक्ट्रिकल न्यूमॅटिकमध्ये होता, नंतर इलेक्ट्रिकमध्ये पण आला, न्यूमो इलेक्ट्रिक, आणि हे सेपरेशन केलं त्याने आणि जाता जाता दिवा देऊन गेला.